चपला मंदिराच्या इकडे काढल्यात आणि आम्ही हनुमानी पायाने फिरतोय. हे बघा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आणि अरविंद सासवडला आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता संगमेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, महादेवाचं आहे आपल्या. आणि आज आम्ही हे मंदिर आलो आहे एक्सप्लोअर करायला. दोघंच जण आलो आहे. अरविंद तिकडे फोटो काढतोय. चला तर मग पहिले आपण दर्शन करूया आणि मग मी तुम्हाला या मंदिराचा परिसर दाखवतो. तो एंट्रेंस का ऐसा तो हम अभी दोनों अंदर जा रहे हैं. म्हणजे आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहे. हा अरविंद आहे. अरविंद आहे. नहीं मराठी आहे. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. हे बघा किती अशा भारी पायऱ्या आहेत. अरे यार, हे बघा आता हेल्मेट आहे माझ्या त्यामुळं. तर हे बघा आम्ही इथनं चाललेलो आहोत. बघू शकता तुम्ही किती भारी आहे. तिकडे एक मंदिर आहे. तिकडनं आता चालत आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत. बघू शकता तुम्ही. लवकर जागा आहे ना, इथं बसू तुम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही, हे आहे आपल्या मंदिराचे एंट्रन्स. इथनं पायऱ्या चढून वरती जाऊ शकता. पहिले मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे बघा इथे लिहिलेलं आहे श्री संगमेश्वर मंदिर. हे बघा. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक सासवड नगरीत भीमा आणि कऱ्हा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेले श्री संगमेश्वर महादेवाचं मंदिर हे एक अत्यंत प्राचीन आणि श्रद्धास्थान आहे. या मंदिराचं नावच संगमेश्वर पडलं आहे कारण इथे दोन नद्यांचा संगम होतो आणि त्या संगमावर भगवान श्री शंकराचे स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिराचं दगडी बांधकाम, कोरीव काम आणि शांत वातावरण पाहिले की मन आपोआप भक्तिभावात रमून जातं. इथे येणारे भाविक नद्यांच्या संगमावर स्नान करून महादेवांचं दर्शन घेतात आणि विशेषतः श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवार या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. असं मानलं जातं की संत सोपानदेव महाराज आणि इतर संतांनी या परिसरात तपश्चर्या केली होती. त्यामुळे हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहे. आजही संगमेश्वर मंदिर हे सासवडचं एक प्रमुख श्रद्धास्थान असून शांतता, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम इथे आपल्याला अनुभवायला मिळतो. सासवडजवळ वसलेले श्री संगमेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. हे मंदिर कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर स्थित असल्यामुळे याला संगमेश्वर असं नाव पडलं आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून
काळ्या कातळात कोरलेली रचना आजही भक्तांचं लक्ष वेधून घेते. इथला परिसर अतिशय शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारा आहे. मंदिराचं धार्मिक महत्त्व म्हणजे येथे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू असल्याचं मानलं जातं आणि महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवार येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. हे मंदिर शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं. मंदिराची रचना साधी असली तरी वातावरण खूप शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व म्हणजे स्थानिक लोककथानुसार पांडव वनवासाच्या काळात या परिसरात काही काळ वास्तव्यास होते असे मानले जाते आणि त्यांनी येथे भगवान शंकराची पूजा केली होती असं सांगितलं जातं. ही माहिती प्रामुख्याने लोककथांवर आधारित आहे. याचा लिखित पुरावा मर्यादित आहे, पण तरीही या कथेमुळे मंदिराचं महत्त्व अधिक वाढलेलं दिसतं. मंदिराच्या उजव्या बाजूने आल्यावर तुम्ही बघू शकता इथे श्री खडकेश्वर मंदिर आहे समोर. हे समोरचं आहे ते श्री ओंकारेश्वर मंदिर आहे. हे आहे श्री खडकेश्वर मंदिर आहे. बघा इथे आहेत नंदी महाराज. जय भोलेनाथ. बघू शकता इथे शांत वातावरण आहे, खूप थंड आहे. बघू शकता इथे दगडाचं आहे आतमधला मार्ग आणि एवढं गार आहे इथे. गारमध्ये पाया पडतोय, खूप थंड आहे. हे आहे श्री ओंकारेश्वर मंदिर. इथे आहेत नंदी महाराज. बघा हर हर महादेव. इकडे महादेवाची पिंड आहे, इकडे गणपती बाप्पा आहे. हे बघा गणपती बाप्पा आहे. आणि इथे पण एवढं थंड वातावरण आहे. गार्डन इकडे पाया पडत आहे. इथे मुलं आंघोळ करतात पाण्यात. हे बघा किती भारी आहे वातावरण. इकडे स्विमिंग चालू आहे. मंदिर किती भारी आहे, एक नंबर. हे बघा आता आम्ही असं इथनं संगमाच्या साईडने चालत चाललेलो इकडून. आणि हे बघा इथे आहे, इथे पण नंदी महाराज आपले बसलेले आहे. एक छोटंसं असं बाहेर आहे. आता तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून दाखवा, सांगा. हे बघा हे बघा काय केलं म्हणलं तू ही. अच्छा इकडे पण आहे बघा. हर हर महादेव. बघा वास्तू किती छान आहे. मागून आल्यावर हे बघा
किती भारी आहे. शेताच्या साईडच्या जागेवर आलोय. हे बघा एक नंबर ना. अरविंद कैसा लग रहा है भाई? बहुत बढ़िया भाई. आई शाबास, एक नंबर आहे बघा. आम्ही आता मंदिराच्या साईडला आहे. इकडे गाय बांधले, चारा खाती आहे. बघा ना किती सुंदर असं वातावरण आहे. पाणी देणं चालू आहे तिकडे. हे बघा मोटर चालू आहे या बाजूला, समोर लांब आहे आणि किती भारी आहे. चपला मंदिराच्या इकडे काढल्यात आणि आम्ही अनुवानी पायाने फिरतोय. हे बघा असं वाटतं गावी फिरतोय पूर्ण. हे बघा दर्शन घेतलं आणि आलोय बाहेर. खूप भारी आहे. हे बघा इथं पाणी चाललंय. किती भारी आहे ना, लय भारी आहे. बाहेर येऊन बघतो, एकदम भारी मस्त वाटलं. पाणी थंड आहे, पाणी एकदम थंड आहे. आपलं वरती महादेवाचं दर्शन घेऊन झालेलो आहे. आता मी उजव्या साईडला आलो आहे. तिकडे पण मंदिर आहेत 2-3. आता दत्ताचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे वाटतं, आणि अजून एक महादेवाचं मंदिर आहे वाटतं. चला तर आपण बघूया. हे बघा तर इथे आहे श्री शनी मारुती मंदिर आहे. हे बघा दोघांचं मंदिर आहे. हे आहे शनी मारुती मंदिर. जय जय श्रीराम. ये इथे पण एक महादेवाची पिंड आहे. हे बघा, आणि इथे दत्ताची मूर्ती आहे. आणि त्याच्या मागे ते बघू शकता, तिथे होम वगैरे करू शकतात. ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे वाटतं. हे बघा पूजा सुरू आहे इकडे आतमध्ये. आणि इकडून खाली चाललो आहे. अरे वा, आपले आवडते प्राणी तिथे जाऊ, तिथे भेटतात. मांजर ये अय्यो किती गोंडस आहे बघा. कुठे गेला दुसरा? हे बघा ना किती छान आहे ना, म्याव म्याव. मांजर खूप आवडतो. हे बघा इथं पण किती मोठी नंदीची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. असं वाटतंय महादेवाकडेच बघत आहेत ते. आणि हे बघा इथून आतमध्ये जातोय मी. हर हर महादेव. तर मग तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. खूप छान मंदिर आहे, खूप शांत ठिकाण आहे. मला तर खूप आवडलं. चला तर मग आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. चल भाई अरविंद बाय बोल दे. Wait for next vlog. या